मित्रांनो, जरा विचार करा की तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करताय आणि काम करत असताना काही काळानंतर तुम्ही जे प्रामाणिकपणे मेहनत केलेली आहे, त्याला अनुसरून तुम्हाला नोकरीत बढती मिळते किंवा प्रमोशन मिळतं. पण काही काळानंतर तुम्हाला असं वाटू लागतं की अरे, खरंच म्हणजे मला हे प्रमोशन मिळायला हवं होतं का? माझी तेवढी पात्रता आहे का? किंवा माझी तेवढी लायकी आहे का? असं कुठे ना कुठे मनात वाटू लागतं. किंवा असंही घडतं विद्यार्थी दशेत आपण असताना एखाद्या कठीण विषयासाठी आपण भरपूर अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यामुळे आपल्याला पेपरही सोपा जातो, मार्कही चांगले मिळतात. तरी देखील मनात एक हुरहूर असते, की खरंच मला एवढे मार्क मिळाले? म्हणजे मला कमाल आहे. असं वाटणं बरंच स्वाभाविक आहे. तर हे असं का वाटतं आणि कशामुळे वाटतं? हाच आजचा आपला विषय आहे. खरं तर ही जी भावना तुमच्या मनात उत्पन्न होते, याला सायकॉलॉजीच्या भाषेत म्हणतात इम्पॉस्टर सिंड्रोम. आता हे इम्पॉस्टर सिंड्रोम म्हणजे काय? सर्वप्रथम 1978 साली 2 जे तज्ञ होते, ज्यांनी या विषयावर भरपूर अभ्यास केला. त्यांचं नाव आहे पॉलिन क्लान्स आणि सुझॅन आयमेस यांनी 1978 साली इम्पॉस्टर सिंड्रोम याची व्याख्या जी होती त्यांनी रचली आणि अलीकडे देखील याच्यावर भरपूर अभ्यास झालेला आहे. किंबहुना एक शोधग्रंथ आहे ज्याचं नाव आहे जर्नल ऑफ जनरल इंटरनल मेडिसिन याच्यात एक लेख लिहिला गेला होता आणि त्याच्यात असं कळालं की सुमारे 82% लोक अशी आहेत जगात ज्यांना इम्पॉस्टर सिंड्रोमचा त्रास होतो. आता इम्पॉस्टर सिंड्रोम म्हणजे नक्की काय? की आपण जेव्हा यश मिळवतो एखाद्या क्षेत्रात किंवा आपल्याला काही मिळतं आयुष्यात, मग तो पैसा असेल किंवा नाव असेल, काहीतरी असेल, तरी देखील आपल्याला कुठेतरी असं वाटतं, की आपली एवढी कुवत नाही, आपली याची पात्रता नाही. खरं तर आपण मेहनत केलेली असते त्याच्यासाठी. पण तरी देखील मनात आपल्यालाच ही शंका उत्पन्न होते, की मला नाही वाटत की हे माझ्या पदरी पडायला हवं होतं. कसं पडलं माहीत नाही आता. कदाचित नशीब माझं. पण मला वाटत नाही मी याच्यासाठी योग्य व्यक्ती आहे असं. तर ही भावना जी आहे यालाच आपण म्हणतो इम्पॉस्टर सिंड्रोम. आता ही इम्पॉस्टर सिंड्रोम आल्यानंतर करायचं काय? कारण हे बघा इम्पॉस्टर सिंड्रोम जर तुमच्यात असेल ना, तर त्याच्यात वावगं असं काहीच नाही किंवा त्याच्यापासून धोका असा मुळात काहीच नाही. पण कायमस्वरूपी स्वतःवर शंका करत राहणं, याच्याने कुठे ना कुठे आपण आयुष्यात थोडे-थोडे मागे सरकू लागतो. त्यामुळे तसं होऊ नये म्हणून इम्पॉस्टर सिंड्रोम ओळखणं आणि त्याच्यावर इलाज करणं हे महत्वाचं. आता त्यासाठी इलाज करणं म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या-सोप्या गोष्टी आहेत, ज्या आपण दैनंदिन स्तरावर करू शकतो, जेणेकरून या गोष्टीचा आपल्याला कुठेच त्रास होणार नाही. आणि त्याच गोष्टी मी तुमच्यासमोर मांडणार आहे. कदाचित तुम्हाला उपयुक्त ठरतील, याचा वापर तुम्ही करू शकता आणि खूप सहजरित्या याच्यातनं बाहेरही पडू शकता. सर्वप्रथम काय करायचं? जेव्हा कधी तुम्हाला असं वाटतं, की आपली एखाद्या गोष्टीसाठी पात्रता नाही, कुवत नाही, लायकी नाही वगैरे, वगैरे असे जे प्रश्न येऊ लागतात ना, तेव्हा स्वतःला विचारायचं, की मला असं का वाटतंय? कदाचित कारण हेही असेल, की कधी-कधी आपण जेव्हा काम करतो, त्याच्यात आपल्या चुका होतात किंवा त्रुटी निघतात आणि मग आपल्याला वाटतं, की "अरे, माझ्याकडनं चुका झाल्या." याचा अर्थ इतकं केल्यानंतर देखील मी चुकतोय. याचा अर्थ मला जे हे पद मिळालेलं आहे, या पदाचा मी लायकीचा नाही किंवा अ, माझं तेवढं शिक्षण नाही किंवा मला खरंच कळत नाही, की मी हे काम करतोय, पण तरी माझ्याकडनं कशा चुका होतायत. तर स्त्रोत काय आहे? कशामुळे ही भावना येते? चूक घडली म्हणून ही भावना येते, की इतरांनी कोणी सांगितलं म्हणून ही भावना येते किंवा आपलं आपल्यालाच वाटतंय? कधी-कधी असं वाटतं, का वाटतं? याचा जर आपण सखोल अभ्यास केला, तर नक्कीच त्याच्यातनं आपल्याला मार्ग दिसून येईल. दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, पण बघा तुम्हाला जमतंय का? कारण बऱ्याच लोकांना हे करणं कठीण जातं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की स्वतःची इतरांसोबत तुलना करू नका. आता हे जितकं सांगणं सोपं आहे, तितकंच करणं अवघड आहे. हे मी जाणतो. का? कारण आपण अशा युगात वावरतोय, जिथे प्रत्येक व्यक्ती आपली तुलना इतरांशी करतो. बरोबर? अगदी आपल्या घरापासून सुरुवात होते. मग आपली बायको, नवरा, मुलं, आई-वडील, मित्र कोणीही असो, आपली तुलना सगळीकडे केली जाते. आणि त्यामुळे आपणही स्वतःची तुलना इतरांशी करू लागतो. तर सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढा, की जर जग तुमची तुलना करत असेल इतरांसोबत, तर त्यांना करू द्या. पण तुम्ही मात्र त्याला बळी पडू नका. कारण आपणच आपली तुलना जेव्हा इतरांशी करू लागतो, तेव्हा कुठे ना कुठे आपल्याला असं वाटतं, की इतर लोक आपल्यापेक्षा चांगले आहेत किंवा जास्त मेहनती आहेत, जास्त यशस्वी आहेत आणि त्याच्यामुळे पण आपल्याला असं वाटू लागतं, की माझी पात्रता खरंच नाहीये किंवा मी कुठेतरी कमी पडतोय किंवा हे जे मला मिळालंय, माझी एवढी लायकी नाहीये याच्यासाठी. ह्या भावना ज्या असतात ना, ह्या त्रुटी आपल्याला त्याच्याचमुळे जाणवतात. कारण आपण तुलना करतो. त्यामुळे तुलना जर अगदी करायचीच आहे, की नाही, नाही मला तुलना केल्याशिवाय झोप येत नाही, असं जर असेल,
तर मग तुलना करायचीच असेल तर स्वतःची तुलना स्वतःशी करा. आता याचा अर्थ काय? की आत्तापर्यंत आपण काय केलंय आणि त्याच्यामुळे काय मिळवलंय आणि सध्या मी काय करतोय? पुढे मला काय करायचंय? ही तुलना जास्त योग्य आहे. कारण ह्याच्यात तुम्ही स्वतःची तुलना स्वतःशी करताय. स्वतःचं प्रदर्शन कसं आहे ते समोर मांडताय आणि त्याची समीक्षा करताय. पण इतरांशी तुलना करणं याच्यात काहीही अर्थ नाही. याच्यात बऱ्याचदा होतं असं, की आपल्या मनात ईर्ष्या, जेलसी किंवा कुठे ना कुठे आपल्याला असं वाटायला लागतं, की आयुष्यात सगळं काही संपूनच गेलं. मी काहीच करू शकत नाही. अशा ज्या भावना आहेत, या टाळण्यासाठी इतरांशी तुलना जितकं कमी कराल तितकं चांगलं आणि जर नाहीच केली तर अगदी उत्तम. बघा जमतंय का? तिसरी गोष्ट, जेव्हा कधी तुम्हाला ही भावना येऊ लागते ना, की आपण कमी आहोत, आपल्याला जमणार नाही, आपली लायकी नाही, इतरांची मदत मागा. आता इतरांची मदत म्हणजे कोणाची मदत? मी जसं तुम्हाला सांगितलं सुमारे 82% माणसं आहेत जगात, ज्यांना कधी ना कधी इम्पोस्टर सिंड्रोमचा त्रास झालेलाच आहे. तर हा त्रास फक्त तुम्हालाच नाही, बऱ्याच लोकांना आहे. त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला हा विचार मनात येऊ लागतो ना, त्याच्याबद्दल उलगडा करणं, लोकांशी बोलणं, संवाद साधणं, त्यांना विचारणं, की मला असं का वाटतंय? तुम्हाला असं वाटलंय का? किंबहुना काही वेळेस असंही होईल, की जेव्हा फक्त आपण आपल्या मनातले जे हे भाव आहेत, ते इतरांसमोर व्यक्त करतो, तेव्हा आपल्या विचारांना एक दिशा मिळते आणि आपल्या बुद्धिमत्तेला चालना मिळते किंवा समोरच्याने आपलं मनोगत ऐकून घेतलं याचं समाधान आपल्याला लाभतो. तर या छोट्या-छोट्या बारीक-सारीक गोष्टी आहेत, ज्याचा वापर आपण नक्कीच करू शकतो आणि यासाठी काहीही वेगळं करण्याची अशी गरज नाही. थोडा वेळ घ्या, इतरांना सांगा. मग तुमची आई असेल, वडील असतील, मित्र, मैत्रीण, बायको कोणी असेल, त्यांच्यासमोर आपल्या मनात जे द्वंद्व चाललेलं आहे, त्याचा उलगडा करा. म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल आणि जगात सगळं संपलेलं नाही, याची जाणीव देखील तुम्हाला वारंवार होत राहील. चौथा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा, मला खूप आवडतो हा मुद्दा आणि तो म्हणजे की जेव्हा कधी आपल्याला थोड्या प्रमाणात का होईना यश लाभतं ना, तो साजरा करायला शिका. जर तुम्ही क्रिकेट किंवा फुटबॉल किंवा इतर कोणताही खेळ पाहत असाल, तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात येईल, की क्रिकेटमध्ये देखील प्रत्येक वेळेस जेव्हा चौकार किंवा षटकार मारला जातो किंवा विकेट घेतली जाते किंवा फुटबॉलमध्ये एखादा गोल केला जातो. प्रत्येक वेळेस सर्व खेळाडू येतात, एकमेकांना मिठी मारतात, आनंद साजरा करतात. आता विचार करा, हे सर्व खेळाडू जर शांत बसले आणि विचार करायला लागले, की मॅच जिंकल्यानंतरच आपण साजरा करायचं, तर त्याच्यामुळे काय होईल? कदाचित ती संधी त्यांना मिळणारच नाही. कारण आपण मॅच जिंकणार की हारणार हे आपल्याला माहिती नसतं. आपण खेळण्याचा फक्त प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतो. मला वाटतं हीच गोष्ट आपल्या बाबतीतही लागू होते. जे काही तुम्ही करत आहात, मग तुम्ही विद्यार्थी दशेत आहात, स्वतःचा व्यवसाय करता किंवा कुठे काम करता, प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्हाला छोटंसं यश लाभतं, पदरी पडतं, ते यश साजरा करायला शिका. आता यश साजरा करणं म्हणजे खूप काही मोठ्या प्रमाणात करणं असं मुळीच नाही. अगदी तुम्हाला मित्रांच्या सोबत चहा प्यायला जायचंय, ते देखील करू शकता किंवा चित्रपट पाहायचा असेल ते करू शकता किंवा जे काही तुम्हाला मनापासून आवडतं ते करून पहा. पण थोड्याशा प्रमाणात का होईना साजरा करा. कारण त्याच्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास लाभ होतो, की आपण जे प्रामाणिकपणे सातत्याने प्रयत्न करत आलो, त्याच्यामुळे हे घडलं आणि म्हणून मी हे साजरा करणं. ही जी जाणीव स्वतःला असते ना, त्याच्यामुळे कुठे ना कुठे हा इम्पोस्टर सिंड्रोम हळू नाहीसा होऊ लागतो. कारण आपण स्वतःला ही जाणीव करून देत असतो, की जे काही मी आत्तापर्यंत सातत्याने करत आलोय, त्यामुळे मी याचा पूर्णपणे मला अधिकार आहे आणि तोच अधिकार मी बजावतोय. त्याच्यापेक्षा मला वेगळं काही करण्याची गरज नाही. ठीक? 5वी आणि महत्त्वाची गोष्ट त्याला म्हणतात फेक इट टिल यू मेक इट. आता ही इंग्रजी म्हण आहे. याचा अर्थ काय? की बऱ्याचदा आपल्याला थोडंसं नाटक करावं लागतं स्वतःसोबत. इतरांसोबत नाही स्वतःसोबत. म्हणजे काय? की आता एखाद्या ठिकाणी तुम्ही चाललाय. अ, मग कदाचित इंटरव्ह्यूसाठी चाललाय किंवा कुठल्याही महत्त्वाच्या व्यक्तीशी बोलण्यासाठी चाललाय. मनात जरा भीती असते नाही का? आत्मविश्वास कमी पडतो. मग त्यावेळेस काय करायचं? आपली देहबोली अशी ठेवायची, की आपल्यात भरपूर आत्मविश्वास आहे. खरं तर आत्मविश्वास कमी आहे त्यावेळेस. पण स्वतःला ही सवय करून घ्यावी लागते, की आपली देहबोली अशी असली पाहिजे, की समोरच्याला जाणवलं पाहिजे, की आपल्यात प्रचंड प्रमाणात आत्मविश्वास आहे. मग त्याच्यामुळे काय होऊ लागतं? हळू आत्मविश्वास वाढू लागतो. कसं असतं माहितीये का? आपण जसा विचार करतो ना, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. पण त्याचं उलट देखील तितकंच बरोबर आहे, की आपण शरीरच जर सकारात्मक ठेवलं, तर त्याचा देखील मनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, की आपली देहबोलीच अशी आहे, की माझ्यात प्रचंड प्रमाणात आत्मविश्वास आहे. मी हरू शकत नाही आणि मी जे काही करतोय, ते प्रचंड आत्मविश्वासाने करणार आहे, याची मला जाणीव आहे. ही जेव्हा भावना आपण बाळगतो, हळू त्याचा आपल्या मनावर देखील चांगला परिणाम होऊ लागतो.
त्यामुळे सुरुवातीला थोडंसं नाटक करावं लागतं स्वतःच्या सोबत देखील. अगदी आरशासमोर उभं राहून जर तुम्ही पाहिलंत स्वतःकडे, की माझ्यात भरपूर आत्मविश्वास आहे, असं जर म्हटलात, जरी भीती असली तरी, तरी त्याचा देखील तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. पण हे कधीपर्यंत करायचं? जोपर्यंत हे नाटक जे असतं, ते खरं सिद्ध होत नाही. जर खरं वाटायला लागलं, खऱ्या अर्थाने तुम्हाला चांगलं वाटायला लागलं, मग नाटक करण्याची गरज नसते. कारण आता तुम्ही पूर्णपणे तयार आहात. त्यामुळे नाटक तेव्हापर्यंतच जोपर्यंत भीती आहे. एकदा भीती निघून गेली, आत्मविश्वास भरपूर जाणवतोय, मग थांबा. मग तुम्ही जसे स्वाभाविक आहात, तसं स्वतःला सादर करा. तर या काही बारीक-सारीक गोष्टी आहेत, ज्या आपण नक्कीच अंमलात आणू शकतो आणि विश्वास ठेवा, याच्यापासून तुम्हाला प्रचंड प्रमाणात फरक जाणवेल. कोणत्या गोष्टी? सर्वप्रथम जेव्हा कधी तुम्हाला असं वाटतं, की इम्पॉस्टर सिंड्रोमची मला आता जाणीव होते, मला झळ भासते, कशामुळे होते? कोणते विचार मनात येतायत? त्याची दखल घ्या, त्याची नोंद घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, जग जर तुमची तुलना करत असेल, करू द्या, पण तुम्ही मात्र स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तिसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा कधी मदतीची गरज वाटेल, इतरांना विचारा, आपलं मनोगत व्यक्त करा आणि हलकं व्हा. चौथी महत्वाची गोष्ट, प्रत्येक छोटंसं जे यश तुम्हाला लाभतं ना, ते साजरा करायला शिका. आणि 5वी महत्वाची गोष्ट, सुरुवातीला जर भीती वाटत असेल, तर थोडंसं नाटक करायला शिका स्वतःसोबत. हळू-हळू ते नाटक खरं होत जाईल आणि तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढत जाईल. याच्या व्यतिरिक्तही इतर गोष्टी असतील, तुमच्याकडे काही गोष्टी असतील, ज्या तुम्हाला सांगाव्याशा वाटतात, नक्की सांगा आणि कळवा मला. पण इतकं सगळं केल्यानंतर देखील जर तरीही मला इम्पॉस्टर सिंड्रोमचा त्रास होत असेल, तर मी काय करू? तर लक्षात ठेवा मित्रांनो, इथे जग संपत नाही. ठीक आहे. जर तुम्हाला अजूनही इम्पॉस्टर सिंड्रोमचा त्रास जाणवत असेल, काहीच हरकत नाही. हे होणं खूप स्वाभाविक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, हा काही आजार नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. जितकं त्याच्यावर काम कराल, हळू-हळू त्याची सवय होत जाईल आणि काळांतराने हा इम्पॉस्टर सिंड्रोम नाहीसा होत जाईल. त्यामुळे उगाच आवळ्याचा भोपळा करू नका आणि स्वतःचं खच्चीकरण होऊ देऊ नका. या काही गोष्टी ज्या सांगितल्या आहेत मी तुम्हाला, त्याचा वापर करा, प्रयोग करा आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यातनं एक मार्ग दिसून येईल. ठीक. माझं ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटूया एका वेगळ्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःचा आत्मविश्वास तितकाच चांगला आणि मजबूत राहू द्या. अनेक धन्यवाद.